जुन्नरचे भूमिपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बारामती या ठिकाणी भेट घेतल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण येत आहे। डॉक्टर अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायची तर नाही ना, जुन्नर तालुक्यातून विधानसभेची उमेदवारी त्यांना हवी आहे का, त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी तर त्यांना हवी आहे का, अशा प्रकारची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे। दरम्यान डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे गेले काही दिवसांपासून संबंध म्हणावे असे चांगले राहिलेले नाहीत, त्यामुळे या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे। डॉक्टर अमोल कोल्हे यांचे काम चांगले आहे, तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शंका निर्माण होत आहे। डॉक्टर अमोल कोल्हे जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर ते जुन्नरचे आमदार होऊ शकतात। शिरूर लोकसभा मतदारसंघामधून त्यांनी लोकसभेची उमेदवारी लढवली तर शिवाजीराव आढळराव यांना ते चितपटही करू शकतात। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या संभाजी मालिकेसंदर्भामध्ये एक खासदार काय म्हणाले होते हे डॉक्टर कोल्हे यांनीच सांगितले होते। अर्थात ते खासदार कोण हे त्यांनी नाव सांगितलं नसलं तरी असे म्हणणारे महाशय खासदार कोण आहेत हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे। पाहूया डॉक्टर अमोल कोल्हे यांची भविष्य काळातली राजकीय डावपेच खेळी काय असेल। शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स।